काँग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोके आपल्याशी जोडले जात आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया। कपिलजी, असलम शेख यांनी मंगलप्रभात लोढांना धमकी दिल्याचा दावा करत हे आंदोलन केले जात आहे। जोरदार घोषणाबाजी केली जाते आणि असलम शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते। काय उत्तर असेल पक्षाच्या वतीने? मुळात असलम शेख यांनी मंगलप्रभात लोढा यांना धमकी दिली का असा दावा करणे आणि प्रत्यक्ष धमकी देणे यात मोठा फरक आहे। सध्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीची पिछेहाट होताना दिसते आहे, म्हणून मुंबईतल्या असलम शेख यांना कुठल्या तरी मार्गाने बदनाम करण्याचं हे बीजेपीचं षडयंत्र आहे। आमच्या कायद्यावर पूर्ण विश्वास आहे। आंदोलकांनी कितीही वेगळ्या पद्धतीने आंदोलन केलं तरी जर त्यांनी खरंच धमकी दिली असेल तर गुन्हा दाखल झाला पाहिजे, पण आंदोलक विनाकारण जर धमकी दिल्याचा कांगावा करत दावा करत आंदोलन करत असतील तर पोलिसांनी सुद्धा या आंदोलनावर ते करू नये। आणि असलम शेख हे चांगल्या पद्धतीचे चांगलं एक व्यक्तिमत्व आहे, ते मंगलप्रभात लोढांसारख्या ज्येष्ठ नेत्याला धमकी देण्याची चूक करू शकत नाहीत असा माझा विश्वास आहे। कपिलजी, मात्र महत्त्वाचा मुद्दा आहे की malaडच्या मालवणी परिसरामध्ये रोहिंग्यांना आश्रय दिला जातोय आणि असलम शेख आश्रय देत असल्याचा गंभीर आरोपही केला जातोय। मुळात महाराष्ट्र हा सुसंस्कृत आहे। अलीकडच्या काळात जर आपण पाहिलं असेल तर ते किरीट सोमय्या असो किंवा भाजपचे इतर लोक असो, ते रोहिंगे असतील, NRI असेल, CA असेल, अशा पद्धतीचे जनतेला दिशाभूल करणारे मुद्दे काढून सातत्यानं संभ्रम निर्माण करत असतात। आणि त्या विरोधात जर आमचे आमदार असलम शेख, माजी मंत्री आहेत काँग्रेस पक्षाचे, यांनी जर आवाज उठवला असेल तर विनाकारण त्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र भाजपनं बंद करावं। कपिलजी, पुढच्या काही दिवसांमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका सुद्धा आहे आणि त्यासाठी कुठेतरी वातावरण निर्मिती किंवा डॅमेज कंट्रोलचा हा सगळा प्रयत्न असं तुम्हाला वाटतं? 100% मी सुरुवातीला तेच सांगितलं की महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला डॅमेज कंट्रोल करण्यासाठी असलम शेख यांच्या विरोधात भाजप वातावरण निर्मिती करत आहे। कपिलजी, दृश्य आपण पाहतोय, आक्रमक झालेले हे सगळे भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमलेले आहेत, घोषणाबाजी केली जाते। भाजपच्या या आंदोलनाला आता काँग्रेसच्या माध्यमातून कसं प्रत्युत्तर असेल? 100% आमचा विश्वास आहे कायद्यावरती। असलम शेख यांच्यावरती सुद्धा आमचा विश्वास आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारची धमकी दिलेली नाही। त्यांना बदनाम करण्यासाठी हा आकांड तांडव आहे, जनता जे लक्षात घेईल। ठीक आहे कपिलजी, अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया तुमची आंदोलनाच्या संदर्भातली पोहोचलेली आहे। तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।